लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश प्राप्त झाले असल्याने आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील बाजी मारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू झाली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बाळामामा म्हात्रे हे महाविकास आघाडीमधून चांगल्या मताधिक्याने निवडणूक जिंकले असल्याने आता मुरबाड विधानसभा मतदारसंघावर देखील शरद पवार गटाने आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। यासाठी त्यांनी नुकतीच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन मुरबाड विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली आहे। यावेळी शरद पवार यांनी शहराध्यक्ष यांचा हात धरून बोटाने इशारा करून सकारात्मक भूमिका दाखवली असल्याचे शैलेश वडनेरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। यामुळे मुरबाड मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून शैलेश वडनेरे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोळगाव बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी असो आणि माझे सहकारी कार्यकर्ते यांनी जीवाचं रान केलेलं आहे। आणि त्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो काँग्रेस असो यांनी देखील एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची या ठिकाणी भूमिका घेतलेली होती। आणि सुदैवाने आणि आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने की त्यांचा चेहरा पाहून आणि आदरणीय बाळामामा यांची लोकप्रियता या सर्व गोष्टींकडे पाहून आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे बाळामामा हे भिवंडी लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। आणि ते निवडून आल्यानंतर एक सकारात्मक वातावरण या भिवंडी लोकसभेमध्ये आणि पर्यायाने भिवंडी विधानसभा क्षेत्रामध्ये आहे। निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांची नावं येत आहेत। मी देखील माझी इच्छा या ठिकाणी लपून दाखवलेली नाही। मागील निवडणुकीत देखील विधानसभा लढवण्याचा माझा मानस होता, परंतु त्यावेळेला काही अडचणी आल्या। परंतु यावेळेला देखील निश्चितपणे विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे। आणि मुळामध्ये मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल असं वातावरण आहे आणि ही जी अनुकूलता आहे ही आदरणीय पवार साहेबांच्या विचारांमुळे आहे। या ठिकाणी लोकसभेचे खासदार बाळामामा यांच्यामुळे आहे आणि मुळामध्ये आम्ही या बदलापूर शहरामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उचलण्याकरता लहानातल्या लहान कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। जनतेचे प्रश्न उचलण्याचा सातत्याने आमचा प्रयत्न आहे। विरोधी पक्षात असून देखील नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या अडचणी किंवा त्या संदर्भात होणारे काही घोटाळे हे विषय असो किंवा लोकांना सुखसुविधा देण्याचा विषय असो याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संवेदनशील आहे। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून वीज आणि पाण्याच्या प्रश्नावर देखील आम्ही संवेदनशील आहोत आणि एक सकारात्मक वातावरण या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये आहे। जनता निश्चित आमच्या बाजूने आहे। तर ह्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मुरबाड विधानसभेचा आमदार निवडून आणण्याकरता सकारात्मक वातावरण आहे आणि याच अनुषंगाने आम्ही आदरणीय पवार साहेबांची देखील भेट घेतलेली आहे। आणि आपण जे म्हणालात की त्या ठिकाणी पवार साहेबांनी माझा हात धरला होता आणि एका फोटोमध्ये आपण पाहता की त्यांनी माझ्या दिशेने बोट केलेलं आहे। तर आपण या ठिकाणी पवार साहेबांचं राजकारण आपण ओळखून आहात। पवार साहेबांनी ज्यांचा हात धरला आणि पवार साहेबांनी ज्यांच्याकडे बोट केलं त्यांच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे मला वाटतं निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांनी जर बोट केलेलं आहे तर यावरून आपण या गोष्टी तवरून ताकबाद निश्चितपणे आपण ओळखू शकता। निश्चितपणे मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये एक सकारात्मक गोष्टी लवकरच घडतील आणि याच्या बातम्या आम्ही तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम देऊ असे निश्चितपणे आपल्याला खात्री देतो। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।